नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत एका अशा प्रकल्पाबद्दल, जो केवळ रेल्वे मार्ग नाही, तर संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न आहे. होय, मी बोलतोय सोलापूर ते धाराशिव रेल्वे मार्गाबद्दल. राज्य शासनाने नुकतेच या प्रकल्पासाठी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पहिल्या नजरेत ही बातमी सकारात्मक वाटते. पण यामागची खरी गोष्ट काय आहे? चला थोडा मागे जाऊया. वर्ष 2014 जेव्हा हा रेल्वे मार्ग मंजूर झाला, तेव्हा या प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च होता फक्त 900 कोटी रुपये. आता हा खर्च किती झाला आहे माहिती आहे का? तो जवळपास 3,300 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. म्हणजेच फक्त 12 वर्षात खर्च जवळपास चारपट वाढला आहे. आणि इथेच खरी चिंता सुरू होते. प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू आहे. जमीन संपादन, तांत्रिक अडचणी, निधीची टप्प्याटप्प्याने उपलब्धता, या सर्व कारणांमुळे कामाचा वेग अपेक्षेपेक्षा कमी आहे. आणि जेव्हा काम हळूहळू होतं, तेव्हा महागाई वाढते, बांधकाम साहित्याचे दर वाढतात, कामगार खर्च वाढतो आणि प्रकल्पाचा एकूण खर्च सतत वाढत राहतो. प्रश्न असा आहे, जर काम असंच संत राहिलं, तर हा खर्च भविष्यात 4,000 किंवा 5,000 कोटीपर्यंत जाणार नाही ना? कारण इतिहास सांगतो, प्रलंबित प्रकल्प नेहमी महाग होतात. आणि जेव्हा खर्च वाढतो, तेव्हा सरकारला अतिरिक्त निधी शोधावा लागतो. कधीकधी प्राधान्यक्रम बदलतात आणि कामाचा वेग आणखी कमी होतो. आता राज्य सरकारने 150 कोटीची तरतूद केली आहे, ही चांगली बाब आहे. पण खरी गरज आहे ठोस टाइमलाईन, पारदर्शक प्रगती अहवाल, नियमित निधी वितरण, कामाचा वेग वाढवणे. जर हे झालं, तरच हा प्रकल्प भविष्यातील खर्च वाढीपासून वाचू शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.